साडी देण्यात येत होती म्हणताय, तो पण बंद केला. वस्त्रोद्योग विभागानं त्याबाबत शासन निर्णय काढलाय. याबद्दलची काही माहिती माझ्याकडे तरी नाही आहे. त्या खात्याच्या संदर्भात काय काय निर्णय झालेत ते त्यांना चौकशी करून मी नंतर सांगेन. तर पुढच्या 1.5 महिन्यात राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे राज्याचे राजकारण होणार आहे. याबद्दल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली वारी वाहत आहेत. हे बघा, केंद्रामध्ये जे काही राजकीय वारे आता सध्याला वाहत आहेत ते आपण सर्वजण पाहत आहेत, आपण जाणकार आहात. कोण कुणाला भेटतंय, कोणी कुणाशी काय पाठिंबा दिला, काय, या सगळ्या घडामोडी ज्या आहेत याला वेग येतं. आणि जेव्हा दिल्लीमध्ये राजकारणामध्ये काही बदल होण्याची शक्यता असते त्या टायमाला त्याचा परिणाम निश्चित राज्यावर होतो. परंतु तो बदल होतोय की नाही याची माहिती आमच्याकडे नाही आहे. तेच वरिष्ठ नेते घेतीलच. बदलाच्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार होते, दौरा रद्द केला. काही घडलंय असं काही चर्चा आहे? आता कोणी गेलं म्हणतात, कोणी रद्द केलं म्हणतात. आणखीन कन्फर्म माहिती माझ्याकडे नाही. आमदार रवी राणांनी दावा केलाय येत्या 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. दिल्लीत जे सुप्रिया सुळे होणार आणि राज्यात सुनेत्रा पवार. त्या संदर्भात आमच्याकडे काही माहिती नाही. एक माजी आमदार धंगेकर आहे, त्यांच्यावर एका बिल्डरच्या आत्महत्येप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. काही नगरसेवक पण आहेत तुमचे, ते स्वतः धंगेकर, त्यांच्या पत्नी, असं सगळे अटक होऊ शकण्याचीही शक्यता आहे. नाही, तिथं काय प्रकार घडलाय पोलीस त्याचा तपास करतायत आणि त्याच्यामध्ये जो कोणी आरोपी असेल निश्चित पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. अखेरचं विचारतो, जुलैच्या 15 वाड्यातही आपला सगळा मराठवाडा कोरडाच